नमस्कार मित्रांनो, मी निखिल सर खूप खूप स्वागत करतोय आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण आपल्या डिप्लोमा सिव्हिलचा फर्स्ट इयरचा व्हेरी इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट ज्याचं नाव आहे बेटा बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन. तर हा जो बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन जो आपल्या डिप्लोमाचा सेकंड सेमिस्टरचा एकदम महत्वाचा सब्जेक्ट असणार आहे. ते या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्याला फर्स्ट इयरलाच का दिलेला आहे आणि याचा जो आपल्या डिप्लोमाला सिलेबस काय काय असणार आहे, किती युनिट याच्यामध्ये असतील आणि ते प्रत्येक युनिट किती किती मार्काला आपल्याला विचारण्यात येईल. त्याचप्रमाणे जो याचा पेपर असतो, एंड सेमिस्टरचा पेपर असतो, तर या पेपरचा पॅटर्न कशा प्रकारचा आहे, तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, त्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर कृपया करून आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर विनीत ट्युटोरियल हे ऍप प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करा. मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक इंजिनिअरिंग ब्रांचेसचे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे आपला जो डिप्लोमा सिव्हिलचे पूर्ण म्हणजे फर्स्ट पासून थर्ड इयर पर्यंत सगळेच कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यामध्ये प्रत्येक विषयाचे फ्री डेमो व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. ते व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही जाऊन बघा आणि तुम्हाला ते समजल्यानंतर, आवडल्यानंतर, आमचं टीचिंग तुम्हाला आवडल्यानंतर आणि ते जर सब्जेक्ट तुम्हाला महत्त्वाचे ठरत असतील त्यानंतरच मात्र तुम्ही तो कोर्स परचेस करा आणि तो कोर्स आम्ही तुम्हाला एकदम अफोर्डेबल कॉस्ट आणि एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ. मित्रांनो, येऊया आपल्या सब्जेक्ट कडे की हा जो सब्जेक्ट आहे, ठीक आहे, तो एवढा महत्त्वाचा काय आहे, म्हणजे आपल्याला हा कशासाठी शिकायचा आहे आणि हा सब्जेक्ट मध्ये आपल्याला ओव्हरऑल कशाची माहिती मिळणार आहे आणि जसं मी सांगितलं महत्त्वाचा काय आहे. तर बघा, आपल्या डिप्लोमाला हा फर्स्ट इयरला असण्याचं कारण म्हणजे हा एकदम बेसिक सब्जेक्ट आहे. बेसिक म्हणजे जसं आपल्याला इंग्लिश वगैरे शिकायची झाली तर इंग्लिश शिकण्यासाठी सगळ्यात बेसिक काय असते रे, तर आपल्याला अल्फाबेट शिकावं लागतं, आपल्याला एबीसीडी माहित करावी लागते. तर त्याच प्रकारे पूर्णच्या पूर्ण जे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर बांधतो, आपण रोड बांधतो, आपण ब्रिज बांधतो, आपण मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतो, मोठे मोठे डॅम बांधतो. तर या प्रत्येक स्ट्रक्चरसाठी सगळ्यात महत्वाचं काय लागत असतं रे, तर मटेरियल लागत असतं. काय लागणार आहे, मटेरियल लागणार आहे. तर याच मटेरियलचं किंवा याच मटेरियलच्या प्रॉपर्टीज म्हणा किंवा याच मटेरियलची स्टडी आपल्याला या पूर्ण सब्जेक्ट मध्ये करायची असते. मग आपला हा जो बुर्ज खलिफा दिसतोय तुम्हाला दुबई मधला, तर हा बुर्ज खलिफा असो किंवा मिस्टर अंबानीचा हा ॲनेटिला असो, अशा प्रत्येक स्ट्रक्चरसाठी सगळ्यात बेसिक, सगळ्यात पहिलं काय लागतं रे, तर आपल्याला मटेरियल लागणार आहे. काय लागणार आहे, मटेरियल लागणार आहे. विदाउट मटेरियल आपलं कुठल्याच सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते कन्स्ट्रक्ट करणं पॉसिबल नाही. आणि याच मटेरियल जेवढेही आपली सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये किंवा जेवढेही आपले बिल्डिंग मटेरियल्स आहे त्या प्रत्येक मटेरियलच्या प्रॉपर्टीज म्हणू नका, त्या प्रत्येक मटेरियलचं इम्पॉर्टन्स म्हणू नका, त्या प्रत्येक मटेरियलची स्ट्रेंथ म्हणू नका, अशा प्रत्येक गोष्टी आपल्याला या सब्जेक्ट मध्ये शिकायच्या आहे. तर हा सब्जेक्ट जो आहे मित्रांनो, हा काही आतापासूनच नाहीये. तुम्ही जुने आपल्या जर इंडियामध्ये जर बघितलं तर जुने काही मंदिर आहे बघा, 500-1000 वर्षा अगोदरचे मंदिर आहे जे अजूनही तसेच्या तसे टिकून आहे, एकदम स्तब्ध आहे. त्यानंतर जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचे सुद्धा तुम्ही किल्ले बघा, 350-400 वर्षापासून ते किल्ले जसेच्या तसे उभे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की हा जो सब्जेक्ट आहे ना तो फक्त आत्ताचा नसून जे आपले अँसेस्टर किंवा पूर्वज होते त्यांना सुद्धा या विषयाचं भरपूर ज्ञान होतं, भरपूर नॉलेज होतं. मग कशावरून रे, तर जेवढेही स्ट्रक्चर त्यांनी बिल्ड केले, बांधले, जसे किल्ले झाले, काही पुरातन आपले मंदिर झाले, ते आताही जसेच्या तसे टिकून आहे. याचा अर्थ त्यांनी जे स्ट्रक्चर बांधण्यासाठी मटेरियल वापरलं त्या मटेरियलचं त्यांना नॉलेज होतं की हे जे मटेरियल आहे हे कशा प्रकारे आपण वापरून आपलं जे स्ट्रक्चर आहे ते जास्त दीर्घकाळपर्यंत काय करू शकतो, टिकवू शकतो. तर अशाच प्रकारचं नॉलेज त्यांना सुद्धा होतं आणि तेच नॉलेज किंवा तेच ज्ञान, तेच माहिती आपल्याला सुद्धा आपल्या या सब्जेक्ट मध्ये घ्यायची आहे. म्हणजे कोणतं मटेरियल बेटा, त्याचं प्रॉपर्टीज शिकून, त्याची प्रॉपर्टीज माहित करून ते मटेरियल कोणत्या ठिकाणी यूज करायचं. ठीक आहे, भरपूर प्रकारचे खूप सारे मार्केटमध्ये बिल्डिंग मटेरियल्स आहेत
जर त्यांची लिस्ट काढायला जाती तर ह्या लंबी लिस्ट बनेल, ह्या लंबी लिस्ट बनेल, इतके सारे मटेरियल आहे. म्हणून कोणतं मटेरियल केव्हा आणि कुठे यूज करायचं आणि पर्टिक्युलर कामासाठी, ठीक आहे, प्रत्येक कामासाठी वेगवेगळे मटेरियल आहे. ठीक आहे, तुमचं वॉटरप्रूफिंग असेल तर त्यासाठी वेगवेगळे मटेरियल आहे. तर कोणत्या कामासाठी कोणतं मटेरियल वापरणे आहे हे जे नॉलेज आहे ते आपल्याला हा सब्जेक्ट शिकून मिळणार आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला हा फर्स्ट इयरलाच याच्यासाठी आहे, कारण आपली जे पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ते भरपूर प्रमाणे म्हणजे मोठे मोठे स्ट्रक्चर झाले, जसं रोड झालं, डॅम झालं, बिल्डिंग झालं, हे आपल्याला बांधायचे असतात, कन्स्ट्रक्ट करायचे असतात. आणि त्याचं बेसिक काम काय बेटा, बेसिक मी तुम्हाला सांगितलं कशावरती डिपेंडेंट असणार आहे, मटेरियल वरती. म्हणून आपल्याला हा डिप्लोमाला फर्स्ट इयरलाच आपल्याला हा सब्जेक्ट शिकायचा आहे. मग आता सर तुम्ही म्हणाल की हा जो सब्जेक्ट आहे यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, जसा एक प्रकारे एक शेफ कसा करतो बघा. शेफ तुम्हाला माहिती आहे की जर त्याला एखादी चांगली रेसिपी बनवायची असेल, ठीक आहे, एखादी नवीन किंवा एकदम टेस्टी अशी रेसिपी बनवायची असेल तर त्या शेफला प्रत्येक मसाल्याचं ज्ञान किंवा नॉलेज असणं गरजेचं आहे, की कोणता मसाला कुठे वापरायचा, किती प्रमाणात वापरायचा, अशा प्रकारचं सगळं नॉलेज किंवा सगळी माहिती त्या शेफला असते. तर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे शेफ बनायचा आहे, फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचा शेफ बनायचा असं लक्षात ठेवा. ठीक आहे, यामध्ये जे वेगवेगळे मटेरियल आहे त्या वेगवेगळ्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती करायच्या आहे. त्यानंतर हे मटेरियल आपल्याला कसं मिळतं यावरती टेस्ट केल्याने आपल्याला याच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज लक्षात येतात, त्याची स्ट्रेंथ काय असते, अशा प्रकारचं जे नॉलेज शेफला असणार आहे काही एखादी नवीन रेसिपी तयार करण्यासाठी, तशाच प्रकारचं नॉलेज बेटा आपल्याला सुद्धा घ्यायचं आहे प्रत्येक मटेरियल बाबत. आले लक्षात? आणि आपल्याला सुद्धा थोड्या वेळापुरतं शेफ बनायचं आहे. मग ज्या प्रकारे शेफची जी रेसिपी एकदम टेस्टी बनते, त्याच प्रकारे आपला ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काय काम असणार आहे की जेही स्ट्रक्चर आपण बांधणार आहे, जेही स्ट्रक्चर आपण तयार करणार आहे, बिल्ड करणार आहे, ते स्ट्रक्चर जे आहे जास्त दीर्घकाळपर्यंत टिकलं पाहिजे आणि सेफ टिकलं पाहिजे. आले लक्षात? की कोणतीही बिल्डिंग जेव्हा आपण बांधतो तर ती 50-60 वर्ष असा त्याचा लाईफ असतो. तर त्या पूर्ण लाईफ मध्ये त्या बिल्डिंगला कसल्याही प्रकारची हानी पोहोचता कामा नये, त्यासाठी आपल्याला जे मटेरियल आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या स्ट्रेंथचे आपल्याला वापरायचे असतात. आणि याचं ज्ञान फक्त न फक्त आपल्याला या सब्जेक्ट शिकून मिळणार आहे, तो म्हणजे कोणता बेटा, बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन. म्हणून यासाठी हा इतका इम्पॉर्टंट असणार आहे. तसंच तुम्ही जेव्हा डिग्रीला जाल तिथे सुद्धा हा सब्जेक्ट असतो, त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जाल तिथे सुद्धा हा सब्जेक्ट असणार आहे. तिथे पण यावरती भरपूर प्रमाणात क्वेश्चन विचारले जातात. म्हणून हा जो सब्जेक्ट आहे हा स्किप करायचा नाही, खूप महत्वाचा आहे. थेरोटिकल सब्जेक्ट आहे आणि ही जी थेरी आहे आपल्याला समजण्यासारखी इतकी सोपी असणार आहे मित्रांनो. आले लक्षात? तर हे झालं आपल्या पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग मटेरियल या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स जे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, त्यानंतर या सब्जेक्टचा जो कोड असणार आहे आपल्या डिप्लोमाला तो असणार आहे 312338. काही महत्वाचं नाही, एकदम फक्त लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 312338. आता ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जो तुम्हाला कोर्स देणार आहोत एकदम रिझनेबल मध्ये, ठीक आहे, रिझनेबल कॉस्ट मध्ये, त्या कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला काय काय देऊ बा. ठीक आहे, तर त्या कोर्स मध्ये आम्ही पूर्ण जो सिलेबस झालेला जो व्हिडिओ लेक्चर्स आहे, फुल व्हिडिओ लेक्चर्स आहे ते तुम्हाला अवेलेबल करून देऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यानंतर रिव्हिजन लेक्चर खूप महत्वाचं असणार आहे. जेव्हा ही तुमची युनिट टेस्ट असते किंवा जेव्हा ही तुमचा एंड सेमिस्टरचा पेपर असतो तर यावेळेस सगळ्यात महत्वाची काय असते रे, रिव्हिजन असते. आपण ऑलरेडी आपले सगळे कन्सेप्ट तयार असतात किंवा आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर असतात, फक्त गरज असते ती मात्र रिव्हिजनची. आणि ही रिव्हिजन सुद्धा आम्ही तुम्हाला, त्याचे व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. ठीक आहे, या कोर्सेसमध्ये रिव्हिजन लेक्चर्स असतील. त्यानंतर या पूर्णच्या पूर्ण सब्जेक्टचे एकदम सोप्या भाषेत, ठीक आहे, काय असणार आहे, नोट्स असणार आहे, जे तुम्हाला एंड सेमिस्टरला किंवा तुमच्या पेपरसाठी अतिशय महत्वाचे असतील. त्याचबरोबर जर काही फॉर्म्युले असतील, आता बीएमसी मध्ये तर तेवढे काही फॉर्म्युले आहे नाही, पण कोणताही सब्जेक्ट तुम्ही घ्या ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फॉर्म्युलेज आहे, तर त्या फॉर्म्युलेजचे सुद्धा वेगळे नोट्स जे आहे या कोर्सेसमध्ये तुम्हाला देणार. त्याचबरोबर IMP क्वेश्चन पेपर सुद्धा आम्ही तुम्हाला देणार. प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर आहे, म्हणजे जेव्हा आम्ही हा विषय तुम्हाला शिकू तर या विषयाबरोबरच जोही या सब्जेक्टचा टॉपिक असतील
तर त्या टॉपिक वरती कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात, ठीक आहे, किंवा मागील वर्षामध्ये या टॉपिक वरती कशा प्रकारचे क्वेश्चन बनले, किती क्वेश्चन बनले, अशा प्रकारची सगळी माहिती आम्ही तुम्हाला या कोर्सेसमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्याचप्रमाणे काही IMP क्वेश्चन बँक आहे की जेवढाही तुमचे युनिट असतील, जेवढाही तुमचा सब्जेक्ट असेल, त्या युनिट मागे जेवढी IMP क्वेश्चन्स बनत असतील किंवा येत असतील, तर ते पूर्ण IMP क्वेश्चन बँक जे आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, तर हे सगळं झालं आपल्या कोर्सेस बाबतीत. तर तुम्ही जाऊन कृपया करून हा कोर्स जो आहे तो बघा, तुम्हाला आवडल्यास तो परचेस करा मित्रांनो. यानंतर जो आपला सिलेबस असणार आहे डिप्लोमासाठी, म्हणजे बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन, यामध्ये टोटल जे आहे 5 युनिट विचारले जातात. तसं केस स्कीम मध्ये जेवढेही सब्जेक्ट असतात त्या प्रत्येक सब्जेक्ट मध्ये टोटल 5-5 युनिट असणार आहे. त्याच प्रकारे आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल या सब्जेक्टचे सुद्धा 5 युनिट असणार आहे. त्यामध्ये जो आपला पहिला युनिट असणार आहे तो आहे ओव्हरव्ह्यू ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. आता ओव्हरव्ह्यू ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणजे तुम्ही या सब्जेक्टसाठी खूप नवीन आहे, ठीक आहे. हा जो सब्जेक्ट आहे एकदम बेसिक मधून आपल्याला शिकायचा असतो, एकदम पाया बाय पाया, सीडी बाय सीडी एक एक स्टेप आपल्याला चढायची आहे. त्यासाठी आपल्याला कोणकोणते मटेरियल आहे बा, ठीक आहे, आपल्याला सिव्हिल किंवा आपल्या बिल्डिंग साठी, बिल्डिंग किंवा इमारत किंवा कन्स्ट्रक्शन साठी कोणकोणते मटेरियल्स आहे, ते मटेरियल्स आपल्याला पूर्णच्या पूर्ण या पहिल्या युनिट मध्ये पाहायचे आहे. त्यानंतर ते मटेरियल आपल्याला कसे मिळतात, त्याचे सोर्सेस काय काय आहे, अशा प्रकारची सगळीची सगळी माहिती आपल्याला युनिट नंबर 1 म्हणून मिळणार आहे. आणि हा इम्पॉर्टंट युनिट असणार आहे कारण याला टोटल 12 मार्क आहे. किती मार्क आहे बेटा? 12 मार्क आहे. जो आपला एंड सेमिस्टरचा पेपर असणार आहे 70 मार्क्सचा, तर त्या आउट ऑफ 70 त्या 70 पैकी किती मार्काला असणार आहे रे? 12 मार्काला हा तुमचा फर्स्ट चॅप्टर किंवा फर्स्ट युनिट असणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 2 जो आहे त्यामध्ये आपण पाहणार स्पेशल पर्पज बिल्डिंग मटेरियल. काही स्पेशल मटेरियल पाहणार. आता स्पेशल मटेरियल म्हणजे काय सर? तर स्पेशल कामांसाठी वापरलेले मटेरियल म्हणजे स्पेशल मटेरियल. मग आता स्पेशल काम कोणते कोणते? तर फॉर एक्झाम्पल आपला तुमचा सिनेमा थिएटर झाला. या सिनेमा थिएटर मध्ये खूप मोठा व्हॉल्यूम असतो, खूप जास्त आवाज असतो, पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, तुम्ही बघितलं असेल की जो बाहेरचा आवाज आहे तो त्या आतमध्ये थिएटरमध्ये येत नाही आणि थिएटर मधला पण आवाज जो आहे तो बाहेर जात नाही. तेच मात्र जर आपण आपल्या घरी डीजे वगैरे लावला तर त्याचा आवाज भऱ्या कॉलनीमध्ये जातो. तो तर आपण मुद्दामून ठेवतो सुद्धा, कारण 4 लोकांना माहिती पण पडलं पाहिजे की आपल्या घरी काय आहे, सोहळा आहे, समारंभ आहे, ठीक आहे, तो मुद्दामून ठेवतो. पण मात्र थिएटर मधला जो आवाज आहे तो बिलकुल बाहेर येत नाही. ते कशामुळे रे? तर त्यामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरतो जे की असतं साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल, ज्यामध्ये आउटसाइडचा जो आवाज आहे तो आतमध्ये येत नाही आणि आतमधला जो आवाज आहे तो बाहेर जात नाही. तर अशाच प्रकारचे स्पेशल कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे ते आपल्याला या युनिट मध्ये माहिती करायचे आहे. त्याच प्रकारचे वॉटरप्रूफिंग मटेरियल सुद्धा. वॉटरप्रूफिंग तुम्हाला माहिती आहे की खूप खूप गरजेचं असते आपल्या घरामध्ये म्हणा किंवा कुठलीही स्ट्रक्चर असो, त्यामध्ये वॉटरप्रूफिंग करणे खूप खूप गरजेचे असते. तर हेच वॉटरप्रूफिंग मटेरियल, त्यानंतर थर्मल मटेरियल, ठीक आहे, थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल, अशा प्रकारची जेवढीही स्पेशल मटेरियल असणार आहे ते पूर्णच्या पूर्ण स्पेशल मटेरियल आपण युनिट नंबर 2 मध्ये म्हणजे BCMच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियलच्या युनिट नंबर 2 मध्ये आपण बघणार आहे, शिकणार आहे. त्यानंतर जो तिसरा युनिट असणार आहे तो असणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर. मग सबस्ट्रक्चर मध्ये काय असतं सर? तर बिल्डिंगचं पूर्ण फाउंडेशन. आणि सुपरस्ट्रक्चर मध्ये काय असतं? तर ग्राउंड लेवलच्या वरचा जेवढाही पार्ट आहे तुमच्या बिल्डिंगचा तो झाला सुपरस्ट्रक्चर. तर अशा प्रकारे सबस्ट्रक्चर म्हणजे काय बाबा, सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय बाबा, त्यानंतर बिल्डिंगचे काय कंपोनंट असतात, ठीक आहे, अजून तुम्हाला बिल्डिंग बद्दल किंवा कन्स्ट्रक्शन बद्दल काहीही माहिती नाहीये तर तीच माहिती म्हणजे कशाला काय म्हणायचं, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला सगळं कन्स्ट्रक्शनचं नॉलेज येणार. तर हे पूर्णच्या पूर्ण आपण युनिट नंबर 3 मध्ये पाहणार आहे, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर. त्यानंतर याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज असतील, कन्स्ट्रक्शन मेथड असतील, हे सुद्धा आपल्याला या युनिट मध्ये पाहायचं आहे. जो आपला युनिट नंबर 4 असणार आहे तो आहे बिल्डिंग कम्युनिकेशन. आता बिल्डिंग कम्युनिकेशन म्हणजे काय? तर बघा, तुम्हाला सीडी किंवा एलिव्हेटर वगैरे असतं किंवा आपली लिफ्ट असते, हे काय करते रे? तर एका फ्लोअर पासून दुसऱ्या फ्लोअर पर्यंत कम्युनिकेटिंग करते, ठीक आहे, किंवा आपल्याला ऍक्सेस देते पहिल्या फ्लोअर पासून दुसऱ्या किंवा शेवटच्या फ्लोअर पर्यंत. तर हेच जे बिल्डिंग कम्युनिकेशन आहे, जसं स्टेअर केस झालं तर वेगवेगळे स्टेअर केसचे टाईप म्हणजे आपल्याकडे पायऱ्या ज्या आहेत
आपण म्हणतो त्याला स्टेअर केस. त्या वेगवेगळ्या टाइप्सच्या पायऱ्या किंवा वेगवेगळ्या टाइप्सच्या स्टेअर केस काय असतील अशा प्रकारचं नॉलेज जे आहे ते आपल्याला या चौथ्या युनिट मधून म्हणजे बिल्डिंग कम्युनिकेशन मधून घ्यायचं आहे. त्याच प्रकारे एलिव्हेटर काय असतं, लिफ्ट कशी काम करणार आहे, लिफ्ट कुठे लावणार आहे, कशा पद्धतीने लावणार आहे, अशा प्रकारचं पूर्णच्या पूर्ण नॉलेज जे आहे ते आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये येईल. आले लक्षात? आणि हा सुद्धा महत्वाचा युनिट असणार आहे कारण 16 मार्कांना हा विचारला जाईल. आले लक्षात? पहिला 12, दुसरा 8, तिसरा 24 आणि चौथा जो आहे 16. यामधला पहिला युनिट मस्त करून घ्यायचा, एकदम व्यवस्थित करून घ्यायचा. हा जो तिसरा युनिट आहे हा खूप खूप महत्वाचा. याच्यावरून तुम्हाला समजत असेल की 24 मार्क म्हणजे सगळ्यात हायएस्ट वेटेज असणारा हा युनिट आहे. त्यानंतर हा जो 24 आहे हा जो आहे जवळजवळ 30 किंवा 32 मार्काला म्हणजे ऑर वगैरे पकडून तुमचे 30 किंवा 32 मार्काला हा जो युनिट आहे तो विचारण्यात येईल. म्हणून युनिट नंबर जो 3 आहे एकदम प्रॉपरली प्रिपेअर करायचा. यामधले जेवढेही कन्सेप्ट आहे खूप इझी कन्सेप्ट असणार आहे, ते लक्षात घ्यायचे, समजून घ्यायचे. आले लक्षात? त्यानंतर जो 5वा युनिट आहे तो आहे बिल्डिंग फिनिश. बिल्डिंग फिनिश मध्ये काय असतं का बघा, जेव्हा आपलं बिल्डिंग तयार होते बघा, आता बिल्डिंग तयार झाल्यानंतर त्याचं डेकोरेशनचं काम करावं लागते. ठीक आहे, डेकोरेशनचं काम म्हणजे की ती बिल्डिंग सुंदर दिसायला पाहिजे. ठीक आहे, तर फक्त सुंदरच दिसायला पाहिजे का? तर नाही. बिल्डिंग फिनिशचं काम काय आहे की तुमचा पाऊस झाला, तुमचा ऊन झाला, वारा झाला, ठीक आहे, यापासून आपल्याला त्या स्ट्रक्चरचं संरक्षण करायचं असते. कुठलीही बिल्डिंग राहो, जर खूप वारा खूप पाऊस येईल तर त्याचे जे एलिमेंट्स असतात ते काय होऊ शकतात, डिस्ट्रॉय किंवा डिटोरिएट होऊ शकतात. म्हणून त्यासाठी आपल्या बिल्डिंगला काय करावं लागतं, त्याला सेफ बनवावं लागतं, त्याला प्रोटेक्ट करावं लागतं. आणि हे प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय वापरतो, बिल्डिंग फिनिशेस वापरतो. मग काय काय आलं रे त्यामध्ये, तर त्यामध्ये प्लास्टर आलं. प्लास्टर लावण्याचं कारणच हे आहे की जेही ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, यापासून आपल्या बिल्डिंगचं काय केलं जातं, संरक्षण किंवा प्रोटेक्शन केलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या बिल्डिंगला एक चांगलं लुक देण्याचं काम सुद्धा या बिल्डिंग फिनिशेसचं असतं. त्या बिल्डिंग फिनिशेस मध्ये आपण पेंटिंग, प्लास्टरिंग, त्याचं महत्व किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याची प्रोसेस काय काय आहे, वेगवेगळे प्लास्टर्स काय काय आहे, जे पेंट आहे त्यामध्ये काय काय टाईप असणार आहे. त्यानंतर फ्लोअर फिनिशेस म्हणजे टाइल्स झालं, वॉल फिनिशेस मध्ये वॉल क्लॅडिंग झाली. तर अशा प्रकारे जेवढेही बिल्डिंग फिनिशेस मटेरियल आहे किंवा बिल्डिंग फिनिशेस आहे हे आपल्याला या 5व्या युनिट मध्ये माहित होणार आहे. आणि हा जो 5वा युनिट आहे तो किती मार्कांना येणार आहे बेटा, तर 10 मार्कांना येणार आहे. तर अशा प्रकारे आपला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियलचा हा पूर्णच्या पूर्ण सिलेबस असणार आहे. तो पूर्णच्या पूर्ण सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला वर तुम्हाला माहिती मिळाली आहे. आणि हाच जो सब्जेक्ट आहे एकदम सोप्या भाषेत, एकदम सरळ भाषेत आपण शिकणार आहे. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे, ठीक आहे, या सब्जेक्टचा तुमचा पॅटर्न कसा असेल, म्हणजे पेपर पॅटर्न कसा असेल. जो आपला 70 मार्काचा जो पेपर असतो, 70 मार्काचा जो पेपर आहे त्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारल्या जाईल. ठीक आहे, कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाईल. बघा, तुमचा जो थेरी एंड सेमिस्टरचा पेपर, आता तुम्ही नवीन आहे मित्रांनो, डिप्लोमासाठी लगेचच तुम्हाला 6-7 महिने झाले आहे. फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगची आत्ता कुठे तुम्हाला मजा यायला सुरुवात झाली आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला काही समजत नव्हतं, काही कळत नव्हतं की डिप्लोमामध्ये काय करायचं असतं, सेमिस्टर पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न आहे. पण मात्र माझं एक म्हणणं लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टी जोपर्यंत आपण एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपल्याला कठीणच वाटतात. एकदा की आपण त्यामध्ये रिंग मध्ये उतरलो की आपणच त्या रिंगचे बादशाह असं समजायचं आणि व्यवस्थितपणे तयारी करायची. कसल्याच गोष्टीला घाबरायचं नाही. आणि आम्ही तुम्हाला इथे आहो तुमची मदत करण्यासाठी, तुम्हाला वेळोवेळ गायडन्स करण्यासाठी आम्ही आहो. आपलं विनीत ट्युटोरियल ऍप आहे, आपलं विनीत ट्युटोरियल युट्यूब चॅनल आहे, ते वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करत राहील. तर आपला पेपर पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे बघा. हा जो 70 मार्काचा पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला विचारला जातो क्वेश्चन नंबर 1. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला टोटल दिले जातात 7 क्वेश्चन. किती दिले जातात? 7 क्वेश्चन. तर हे 7 क्वेश्चन पैकी तुम्हाला ज्याही 5 क्वेश्चनचे, टोटल 7 क्वेश्चन पैकी तुम्हाला कुठल्याही 5 क्वेश्चनचे एकदम बरोबर ऍक्युरेट जर आन्सर माहित असेल तर तुम्हाला किती सोडवायचे इथे बेटा? 5 क्वेश्चन सोडवायचे आहे. आणि प्रत्येकी जो क्वेश्चन आहे तो किती मार्काला असणार आहे? 2 मार्कांना. किती मार्कांना असणार आहे बेटा? 2 मार्कांना. मग असे करून तुम्ही जर 5च्या 5ही क्वेश्चन सोडवले, एकदम ऍक्युरेट बरोबर सोडवले, तर या क्वेश्चन नंबरला तुम्हाला किती मार्क मिळतील रे? 10 मार्क मिळतील. किती मार्क मिळतील? 10 मार्क मिळतील. मग येऊया दुसऱ्या क्वेश्चन कडे. ठीक आहे, जो क्वेश्चन नंबर 2 असतो
यामध्ये तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन दिले जातात. किती दिले जातात? 5 क्वेश्चन दिले जातात. मग या 5 क्वेश्चन मध्ये तुम्हाला कुठलेही 3 जे आहे ते अटेम्प्ट करायचे असतात. मग कोणते अटेम्प्ट करू आपण? जे आपल्याला 3 एकदम अॅक्युरेट एकदम बरोबर असे माहिती आहे तसे आपण तिथे अटेम्प्ट करणार. आणि या क्वेश्चनला प्रत्येकी 4 मार्क असतो. किती? 4 मार्क. आणि यामधले जर तुम्ही तिन्हीच्या तिन्ही एकदम अॅक्युरेट सोडवले तर क्वेश्चन नंबर जो 2 आहे त्यामध्ये तुम्हाला 12 मार्क मिळतील. किती मार्क मिळणार? 12 मार्क मिळणार. त्यानंतर जो क्वेश्चन तिसरा आहे त्यामध्ये तुम्हाला टोटल 4 क्वेश्चन विचारले जातात. फक्त 4 विचारले जातात बरं का. आणि या 4 पैकी आता तुम्हाला 3 सोडवायचे असतात. किती सोडवायचे असतात? 3 सोडवायचे असतात. आणि याचा सुद्धा मार्किंग स्कीम सेम आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क दिला जाईल. आणि टोटल जर तुम्ही पूर्णच्या पूर्ण पैकी उत्तर दिले तर तुम्हाला टोटल 12 मार्क यामध्ये मिळणार. आले लक्षात? त्यानंतर क्वेश्चन नंबर जो 4 आहे त्यामध्ये किती? परत 5 क्वेश्चन विचारले जाईल, ज्यामधले तुम्हाला कुठलेही 3 सोडवायचे आहे. मार्किंग स्कीम सारखीच आहे, प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क. आणि टोटल जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला 12 मार्क देण्यात येईल. तर अशा प्रकारे हा पॅटर्न आपला चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 यामध्ये मात्र टोटल फक्त 3च क्वेश्चन दिला जाईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3 क्वेश्चन दिला जाईल आणि या 3 पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन जे आहे ते सोडवायचे आहे. आणि प्रत्येकी जो क्वेश्चन आहे तो आहे 6 मार्कांचा. विचार करा, 6 मार्कांचा. म्हणजे हे स्किप करता कामा नये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6, कारण एका क्वेश्चनला 6 मार्क असतात. आले लक्षात? तर हे जे 6 मार्क आहे ते प्रत्येकी एका क्वेश्चनला असणार आहे. आणि जर तुम्ही या क्वेश्चनचं एकदम अॅक्युरेट बरोबर उत्तर दिलं आणि जे अटेम्प्ट जे आहे ते बरोबर तुम्ही केले तर टोटल तुम्हाला 12 मार्क मिळतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये टोटल तुम्हाला पुन्हा 3 क्वेश्चन दिल्या जाईल. त्यामधले कुठलेही 2 तुम्हाला सोडवायचे आहे. प्रत्येक क्वेश्चनला 6 मार्क असणार आणि टोटल तुम्हाला मिळणार 12 मार्क. आणि मित्रांनो, जर तुम्ही हे जे क्वेश्चन आहे ते प्रत्येक अशा प्रमाणे जर अटेम्प्ट केले तर तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये काय मिळणार रे? आउट ऑफ एकदम 70 मार्क मिळून जाणार. तर अशा प्रकारे आपला हा पेपर पॅटर्न असतो, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे क्वेश्चन असतात. टोटल 6 क्वेश्चन असतात. त्यामध्ये किती किती क्वेश्चन ते आपल्याला देतात आणि काय काय सोडवायचे असतात. अशा प्रकारची सगळी माहिती जी आहे मी तुम्हाला दिली. मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुमच्या खूप खूप कामी आला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये. तोपर्यंत टाटा आणि गुड बाय.